तर गाईज स्वागत तुमचं जरी ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा डेली ब्लॉग आहे. काय बनेल ते बघू आणि टाकू ब्लॉग. आणि आज हे पण आहे रोशन भाईचा बड्डे. आपल्या जिगरी यार मधला आपला एक ग्रुप कौन नाही सॉरी ग्रुप मधला एक जिगरी आहे. जिगरी यार ग्रुप काय असेल तो डिसिजन पेंडिंग आहे. अजून थोडा बार करायचा निर्णय गेलाय. काय बोलायचं नक्की थोडा बार नाही काहीतरी असेल ते बघू, सांगू तुम्हाला नंतर. तर काहीच नाही. स्वागत पप्पी ते बाई बरेच दिवस तुम्ही पप्पी मिस केली ती. थांबा थांबा कोणाला थांबा जरा. हॅलो 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 कुठे कुठे उमेश हॅलो हॅलो उमेश आहे का? उमेश कुठे आहे तो? रॉंग नंबर आहे का? नंबर सांगा एकदा परत. कुठे रे? हॅलो शिवाय द्यायचं नाही. हॅलो 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 कुठे घुसला. हॅलो हॅलो तो पाकिट. तर गाईज आपण चालू होतं म्हणजे रोशन भाईचा बर्थडे पण आहे. तर केक पण कापायला लागला आपल्याला. आणि या बाईच्या घरी आलं ते आज म्हणजे तुलाच बहिणीशी ना सोमा डान्स का सोमा डान्स. तर त्यांची तर आलं ते आज. पण तिथे जेवायला भाजी आहे. तर भाईनी पर्सनल आपल्याला डायरेक्ट मटण आणायला घेऊन चाललं होतं. आपण घरी मटण खाऊ बोलतं. आमंत्रण केले बोललं थोडी सोय पाहिजे ना खायची बी. पण मी नसर कारण की माझी मॅच आज कानपुरीला 4था राऊंड आहे. पण 10 वाजतील मॅचला जायला. 12 बाईक आहेत कुठं कानपुरी. मग तिथंच मॅच आहे आज. तर बघू आधीला झाला भेटतं. आपण तोंड दाखवून जाऊन येऊ 9 पर्यंत घरी. आणि मग नंतर मॅचला जाऊ आपण. तर चला पहिले आपण जाऊ. आता कुठं जायचं रे पहिले? मटण आणायला. अजून अजून चिकन अजून गजरे अजून काय नाही. एवढंच ना. चला मेन आपण माणूस घ्यायचा आहे सोबत आपल्या. सुका पाटील ते तुम्हाला दाखवला मग अशी कॉल चालू त्याचा. चला आपण जाऊ आता पनवेलला. बाय बाय. मटण घेऊ आणि मग घरी येऊ. तर गाईज मटण आणायला गेलतो पण मटणचं दुकान तर बंद आहे कोपरोलीला. तर आलो आपण मावशींच्या इथं उमेश भाईच्या घरी सुका पाटीलच्या घरी आलो. आणि सार्थक तुम्हाला मागाशी काहीतरी सांगणार होता तर व्हिडिओ लगेच बंद केली. हल्दी राहायचं असेल तर काय भाई? तर तुम्ही सर्वांनी हल्दीला या, पण आम्हाला दोघांना सबस्क्राईब केलाय तो बटन दाखवायला लागेल आधी. हां आणि मग जेवायला भेटेल. जर युट्यूबला सबस्क्राईब आणि इंस्टाला फॉलो असेल हां तर जेवण भेटेल 100%. ऐकला. चला आपण आता उमेशकडे बघू. गायचे बघा सुका पाटील आलेला आहे फायनली. बिझी होता मग अशी कॉलवर तिथं करा होता. ते आटकलेलं तोंडानं काहीतरी लाजला. तर काय आपल्याला पॉवर बँक पण नाही भेटली. यांनी कुठं तरी देऊन ठेवले पॉवर बँक. मटण पण नाही भेटला. आपण त्याला दुसरीकडे मटण घ्यायला अकोलीला जाऊ. त्याच्या पुढे आपल्याला गजरे घ्यायला पण जायचे. गजरे पण घेऊ, मटण पण घेऊ, चिकन पण घेऊ. अजून काय घ्यायचे रे? बॉडी लोशन. बाकी काय रे एवढाच. मग आपण घरी येऊ. सांगायचा आता दुसरा काय नव्हता सांगायचा. दुसरा काय सांगायचं का? नाही आठवल्यावर सांगतो 100%. चला आज ती का सोबत आहे कसं काय माहिती. कुठलं तरी युग चुरून आले. योग कधी येत नव्हता. आता पण याला विचारलं येशील का तर बोलतं जाऊन येसाल का. काय जाऊन याल का? जाऊन या. काय तसं कॅमेरा चालू करताना मी लगेच मोबाईल ठेवतो. फोन चालू असतो तर लगेच कट घाबरतं का? तर काय गजरा घ्यायला आलो तो. गजरा तर नाही भेटला म्हणजे महाग गजरा आहे बघा. 50 रुपयाला एक गजरा बोलतात. लय महाग आहे. मी घरी नाही आलो. मी घरी नाही. केस काय आहे आरसा आहे का तो? दोघा पण केस मारतो. तसं काय आता मटण घेऊ, चिकन घेऊन घरी जाऊ. गजरा तर महाग आहे. आणि स्प्राईट पण सांगितले घरी. चला पहिले आपण जाऊ आता मटण घेऊ, चिकन घेऊ. नंतर तुम्हाला भेटू. गजरा तर नाही घेतला दुकानी गजरा पण महाग आहे. चला गाईज आकुरीला गेलो. आकुरीला पण नाही भेटलं मटण. आता हां
मटणच नाही कुठं रफिकचा बंद आहे तर नाक्यावरती आता रायमंडला भोंग्याला द्या आहे बोलतो तर बघू पहिले आता चिकन घ्यायला मी चिकन घेऊ इथून 1.5 किलो चिकन घ्यायचे हालत कुंचीला खर्च कुंच आहे हलतीला भाजी आहे बनून पाहुण्याची सोय मटण आणि चिकन पण मटण तर नाही भेटला आता बघू नेरल जाऊन म्हणजे हां स्प्राईट घ्यायचे हां चिकन घ्यायचे 1.5 किलो चिकन घेऊ नंतर मटण घेऊ 1 किलो आणि मग घरी जाऊ अजून काय घ्यायचे स्प्राईट अजून दुसरं काय अजून काय नाही एवढाच दुसरी बॉटल नाही का काय नाही सध्या. तर चला काहीच आपण आता मटण चिकन घेऊ चिकन लोणाला घेतला आहे आणि मग जाऊ घरी उमेश गेला घरी उमेशला सोडला त्याला घरी जायचं नव्हतं संध्याकाळी येईन बड्डेला रोशनच्या तर तेव्हा भेटू आता तुम्ही जा बोलतो तर तो गेला घरी आता आम्ही मग जाऊ घरी मटण आणि चिकन घेऊन बाय 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 कर रे तर गाईज चिकन घेतला मटण पण घेतला आणि आलो आता घरी म्हणजे भानगरला आल्यावर तर लय उन्हातून आल्यावर तापी पण तर बाईने घेतल्या तर हे बनवायला आपल्या काय तो ताक हो काय एवढा वाजतं डुब 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 मिक्सरचा म्हणलं कुठे तर बाईने आता ताक बनवायला घेतले बघ कसं ताक बनवतंय मिक्सरचा भांडाच होतं मिक्सर लावलाय भांडा भेटत नाही तुम्हाला दाखवतो दो बाई दोन होता बाई काय करतो ते मास्टर शेफ काय बनवतोय बघू आता मला मिक्सरचा भांडा नाही करणार राहून इकडे आहे ना भेटला आम्हाला जरा तुम्हाला दाखवतो बस काही एवढा दही टाकलाय मी 4-5 चमचे म्हणतं काहीतरी होणार आहे आता काय येईल ताकच तयार होईल दुसरा काय येईल बघू काय होतं होईल बघू भांडा भरतं का नाही भरतं बटन तर बंद आहे गणपती बाप्पा मोरया. इकडून बटन चालू कर असं धरून ठेव आला बाहेर अरे बाहेर आला चांगला पाणी असतं आला तर काहीच हे बघा पाणी असेल सगळं बाहेर आला पाणी असतं झालंय आमच्याकडून कार कसं काढतात झाकण कार बघते पहिले हा घे थांब असं ठेव लाव परत थोडस बाहेर येईल ना थांबा काहीच होईल का आमच्याकडून काय तुम्हाला वाटतं का काहीच आई बघा काय बस पातळ झालेलं आहे दही एकदम रापचिक काम झालेलं आहे बघू त्याच्यात काय काय टाकतात हा फिरव बघतं भांडा तर गाईज एवढा बनवून झालाय त्याच्यामध्ये टाकले कोथिंबीर आणि जो मीठ टाकायचं असतं कुठला रे पादलोचन का तर नाही मीठ तो मीठच नाही कारण पण तर काय करणार जलजिरा घेतलं टाकायला आणि थोडासा आपला घरातला मीठ टाकू साधा मीठ आणि पिऊ एवढा बनवलाय बघू आता कसा लागतो तो मीठ नाही तर ट्राय करू तरी पण तुम्हाला सांगतो कशी चव आहे ती तर गाईज जलजिरा टाकला आणि थोडासा आपला साधा मीठ टाकला घरातला बाई टेस्ट करून सांगलं बरे कसा लागतो तो संपवला का काय सांग बरे टेस्ट मस्त आहे खरंच मस्त लागतं का एवढं संपवलं गाईज बघा मला तर वाटतं मोदम सांगा असेल चांगलं लागतं जामा मी पिऊन सांगतो तुम्हाला मस्त आहे थोडासा मीठ कमी आहे पण एकदम मस्त आहे मस्त लागतं आहे थोडा मीठ कमी आहे या प्यायला आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी मम्मी इथे आणि पप्पा तिकडं शर्ट घालतात तर ह्यो एक केक कापायचे आणि आपल्याला अजून एक संध्याकाळी केक कापायचे तर बघू केक कापायला भेटते का नाही संध्याकाळी कारण आपली मॅच पण आहे बघा केक घेऊन कोणाला सरप्राईज केक आहे मी आणणार होतो तो यायला आणणार होतो म्हणजे मी आणणार होतो पण या दोघांनी केक आणलाय भाऊ छकू हो पोराई सरला आणि बघ किशिव हो इकडे बघ हाय याला केक घेऊन तर केक कापू आणि मग आपला पुढचा कार्यक्रम आपल्या हल्दीला पण जायचे ना मॅचला पण जायचे केक कापला का लगेच आपण गायब होऊ कल्टी केक कापाचा कार्यक्रम चालले भूक मारा हां चला टाले वाजवा चला झालेलं आहे केक कापून बघा कोण बसले केक कापाले बघा ए किचिव काय हास या केक खायला काहीच केक कापून झालाय गिफ्ट काय पप्पाना मम्मी पप्पाना गिफ्ट काय
26वी ना किती 26वी बावड्याला येते रे अगो भाई गाईज. तर गाईज झोपलेलो मी झोपी पण उठलो डायरेक्ट तयारी केली आणि कपडे घालून डायरेक्ट चालू आता हल्दीला. तर पहिले मावशीला आणि मामाला सोडायचे हल्दीला नंतर सार्थकाने मी जाईन डायरेक्ट. आणि हल्दीशी जाऊन लगे आपल्याला परत मॅथला पण जायचे परत केक पण कापायचा रोशनचा. आता मम्मी पप्पांचा केक कापला अॅनिव्हर्सरीचा तर रोशनचा कापाचा बाकी आहे. काय बोलतो नीट नीट दात दाखव असं दात कसे बघा बघ दात राम भाऊचा. जरा काय तुम्हाला नंतर भेटतो पहिले हल्दीला जातो सोडतो मावशीला मग नंतर येतो घरी सार्थकला घ्यायला परत. तोंड बघितलं नाही अजून. बोल 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 हालत राहिले तिकडे माडवर राहिला तिकडे हा तिकडे डायरेक्ट जेवायलाच बसले भाई. पहिल्या पंक्तीला पण घरी कशाने काय इकडे मटणाचा टोप खोललाय कुकर चिकन पण इथं जेवून घ्यायचा मग हल्लीला जायचा असा विषय नाही. गायचं जरा घाई आहे घाई म्हणजे मला मॅचला जायचे वाजल्याने बघा 7 सव्वा 7 होतील आता. तर जाऊ थोडंसं हल्दीला तर तोंड दाखवायला जाऊ डायरेक्ट मॅचला जाऊ आपण बघू याला पण नेऊ आणि आपल्याला केक पण कापायचा. तर या सगळे जेवायला या मटन आहे चिकन आहे जेवायला सगळे. काहीच मस्त जेव बिवून झाला इथंच जेवलो हालत तिकडे आहे पण मस्त दोघांनी काय मग कुठला हात मारला भाई आडवात हा आडवात मारला. आता चला आम्ही हल्दीला तिकडून फोन पण आलता याला मावशीचा जावं पण आता वाजलं माहिती आहे का 8:30 झालं आपल्याला 8 आपल्याला निघात होता मॅचला जायला पण इथं जायला आपल्याला 8:30 झालेत. चला जाऊ पहिले आपण हल्दीला तिथून डायरेक्ट मॅचला जाऊ आपण म्हणजे घरी बिरी येऊन. चला बाय बाय. हल्दीशी आलो डायरेक्ट या कापरे तुम्हाला भेटतं डायरेक्ट आता चालू मॅचला कारण की इथं तिकडे मॅचेस चालू झाले आपली 4थी मॅच आहे. तर पहिली मॅच तर संपली आता निघायला लागेल. अर्जुनी फोन केला चला आपण जाऊ आता मॅचला तुम्हाला भेटतो नंतर मॅचला गेलो तर बाबा आहे आपण आपल्याला येऊन परत केक पण कापायचा रोशनचा. तर बघू पण कधी येतो मॅचला काल टाईम लागेल पण लेट येऊ पण तेव्हा ते केक कापू. चला पण आता जातो लवकर लेट झाले आधीच. बाय बाय. धावसंख्या 34. मागच्या काही बॉल मॅचला आलो मागच्या 2-3 ओव्हरमध्ये फक्त षटकार आणि चौकार देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तर गाईज आम्ही टॉस जिंकल्या आणि पहिले आमची फिल्डिंग आहे. आता ही मॅच चालू आहे 10 किती वाजले आपके पास अगर इस तरीके की गलत गेंदबाजी करोगे त्याची गर्लफ्रेंड आहे ना ब्लॉग बघता का बहुत बड़ा नुकसान ते सांगू आता मला. 12 गेंदे 11 रन की अभी भी आवश्यकता 12 है. बॉल 11 पाहिजे त्यामुळे तुम्हाला नंतर पहले के भेटू. रडार में आई है लेकिन फील्डर बाजी करने वाली टीम स्कायरा यानी कि श्री छत्रपति शिवाजी महाराज स्कायरा 11 नेरे क्रिकेट संघ नेरे टीम मैदान के अंदर आप देख रही है. भाई यांच्या वतीनं पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. इस बार बल्ले का रडार में गेंद आई है पकड़िए मागुरी 210 का इनाम है. अरे ये क्या कर दिया गेंद से मारेगा के पार सीधा छक्का. परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल ये फैले हुए उनके पर बोलते हैं खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में परेश पाटिल रातों के कातिल जिनके हुनर बोलते हैं. वाह भाई क्या बढ़िया. यहाँ पर 14 गेंदे और 21 की जरूरत 14 गेंदे और 21 और मामूलो आपके डायलॉग के लिए रातों के कातिल परेश की उबाला बिल्कुल धीरे धीरे दर्शकों की तादाद भी काफी बढ़िया नजर आती हुई चारों तरफ हमारे दर्शक मैदान के अंदर नजर आ रहे. ये काला पर्दा लगा है वरना बैठकर भी दर्शक मैच का आनंद ले सकते थे लेकिन कई पर दर्शक मैदान के अंदर रेलिंग के अंदर है तो कई यहाँ पर बाहर रहकर खड़े होकर मैच का पूरी तरीके से मनमुराद अभिनंदन करण्यात आलेला आहे. चला राठी साहेब आणि दीपक साहेब यांच्या शुभ हस्ते गणेशला सामन्याकरता इथे किताब दिला जात आहे. तर गाईज आम्ही एक मॅच जिंकल्या आता याच्यानंतर अजून एक मॅच आहे त्यानंतर अजून एक मॅच आहे 4 ओव्हरची त्यानंतर आमची मॅच आहे आणि ही मॅच जिंकून मग आम्हाला केक कापायला घरी जायचे. आता बघू पोस्ट खाण्यापासून केक भेटतं का नाही भेटतं पण अजून 2 मॅच आहे आणि 2 मॅच झाल्या आपली मॅच आहे. एक मॅच जिंकलो आम्ही बघू आता काय कसं कसं. आणि बघा सारखा माझ्या पाठीत असतं त्याचं कारण काय तुम्हाला सांगू का त्याची गर्लफ्रेंड आहे ना त्याचा ब्लॉग माझा ब्लॉग बघतं तर त्याची गर्लफ्रेंड याला बोलली म्हणजे त्याविषयी बोलतो त्या ब्लॉगमध्ये तू उघडा का होता असा काहीतरी विषय त्यांचा. तर सारखाचा माझा पाठीच स्वर नाही केस मार लाजला. चला आता आपण मॅच बघू त्याच्यानंतर आपली मॅच आहे. डायरेक्टर झोपलेलो गाईस डायरेक्टर झोपलेलं हे बघा इकडे अंधून टाकून बघा कसा झोपला आहे.
मॅच चालू आहे डाराडोर झोपला गाय जे बघा. आता आम्ही आलो टॉसला इथं स्टेजवर बसल्यावर शंकरनं मी आणि असं काय तर व्ह्यू आहे स्टेजवरून. आणि हे बघा किती बाईक आहेत 12 स्कूट आहेत 12 एकदम टॉपचा ह्याच्याने 12 स्कूट आहेत बक्षीस. हा शंकर बसला इथं आम्ही टॉसला शंकर आणि मी. गाईज दुसऱ्या मॅचचा टॉस झालाय आणि दुसऱ्या मॅचचा टॉस पण आपण जिंकले. आता आपली पहिली फिल्डिंग आहे 4 ओव्हरची मॅच असणार आहे. बघू का आता आपला लक्ष ठेवा. थंडी आहे आज थंडी आहे आणि बाजूला मोठी कंपनी पण आहे ती दीपक कंपनी का काय बाजूला थंडी पूर्ण आज आहे आज. बघू आपल्याला खेळायचे आपण खेळून गरम होऊ बघा याच्याकडे लक्ष ठेवा आहे का नाही बाजूला. चला तुम्हाला नंतर भेटतो मॅचला जातो पहिले याच्याकडे मोबाईल देतो बघू शूटिंग करतं का नाही काय बघायला भेटतच काय त्या. बाय बाय. रोनाल्ड 4G चे 17 बॉल मध्ये 44 धावा आणि तो ठरलाय या मॅचचा. चला केदार दादा एक मॅन ऑफ द मॅच. चला या सामन्याचा सामनावीर थँक्स विघ्नेश मडवी नवी मुंबई घणसोली. चला या डोनाल्ड तुमच्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. जय गणेश्वर डान्सर क्रिकेट संघ आणि मर्याई क्रिकेट संघ तांबोली तुम्ही ग्रामस्थ मंडळ कानपुरी चषकामध्ये सहभाग घेतला. मैदानावरती क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. तर धनेश आणि फलंदाज आपण पाहताय हर्षवन. तो 24 बॉल 39 हवीची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने जमलेल्या तमाम क्रिकेट लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तर गाईज मॅच बीच झाली आलो घरी. काय विषय समजत नाही बाबा. दुसरा राऊंड जिंकत नाही. एक मॅच जिंकता सेकंड राऊंडला काय होतं काय समजत आता. एक मॅचला मी 70 रन चेस केल्या आणि दुसऱ्या मॅचला 30 रन 40 रन नाही झाले 4 ओव्हरीत. काय समजत नाही आता काय विषय झाले. काहीतरी तोडगा करायला लागेल त्याशिवाय जमणार नाही. कारण की सेकंड राऊंड निघत नाही बघायला लागेल. माझ्याकडून मिस फील होतं आहे अर्जुनची बॅटिंग लागत नाही. तर दोघांवरतीच काहीतरी 100% वाटतं काहीतरी. बघू काय विषय येतो. आता झोपू आपण टाईम झाला यायला पण 3 वाजले जवळ. तर व्हिडिओ आणि एक कापाचा होता आपल्याला मॅच येऊन आपल्याला यायलाच 2:30-3 वाजले. पुढं जायचा केक कापायला जाऊ आपण. उद्या केक कापू रोशनचा. मम्मी पप्पांचा केक कापून झाला आहे. आता रोशनचा केक आपण उद्याच कापू डायरेक्ट. उद्या पण मॅच आपली पण उद्या लवकरच केक कापू आणि लवकर सेलिब्रेशन करून घेऊ. तर चला व्हिडिओचं लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय बाय.